परभणी जिल्ह्यातील सोनपेठ येथे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची मोठी कारवाई। 8,000 रुपयांची लाच स्वीकारताना एका पोलीस हवालदाराला रंगेहात पकडले। भगवान विठ्ठल मुंडे वय वर्ष 54 असे या आरोपी पोलीस कर्मचाऱ्याचे नाव असून या घटनेमुळे पोलीस विभागात मोठी खळबळ। मिळालेल्या माहितीनुसार गंगाखेड येथील 70 वर्षीय तक्रारदार हे गौशाळा चालवण्याचा व्यवसाय करतात। काही दिवसांपूर्वी काही इसमांनी त्यांच्या गौशाळेतून जबरदस्तीने गाय आणि वासरे नेली होती, तसेच त्यांच्या मुलीला अश्लील शिवीगाळ केली होती। या प्रकरणी तक्रारदाराच्या मुलीने 18 फेब्रुवारी 2026 रोजी सोनपेठ पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दिला होता। या अर्जाची चौकशी बीट जमादार भगवान मुंडे यांच्याकडे होती। मात्र सदर अर्जावर कारवाई करण्यासाठी त्यांनी तक्रारदाराकडे 10,000 रुपयांची लाच मागितल्याचा आरोप आहे। लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाराने परभणी येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदवली। यानंतर एसीबी पथकाने या प्रकरणाची पडताळणी करत निळा फाटा येथील एका रसवंती गृहावर सापळा रचला। तडजोडी अंती आरोपी हवालदाराने 8,000 रुपये स्वीकारण्याचे मान्य केले। त्यानुसार 6 मार्च 2026 रोजी गंगाखेड परडी रोडवरील विश्व लक्ष्मी रसवंती गृह येथे एसीबी पथकाने सापळा रचला। तक्रारदाराकडून 8,000 रुपयांची लाचेची रक्कम स्वीकारताना एसीबीच्या पथकाने भगवान मुंडे यांना रंगेहात पकडले आहे। मात्र कारवाई दरम्यान आरोपी भगवान मुंडे यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना डॉक्टर उपचारासाठी पाठवण्यात आले असून त्यांच्या कुटुंबांच्या स्वाधीन करण्यात आला आहे। सध्या त्यांच्या घराची झडती घेण्याची प्रक्रिया सुरू असून सोनपेठ पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याच्या कलम 7 अंतर्गत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे। ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग परभणीचे पोलीस उप अधीक्षक राहुल तरकसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मनीषा पवार आणि त्यांच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली आहे। स्मृतिगंध न्यूज परभणी। अशाच नवनवीन अपडेट्स सर्वात आधी पाहण्यासाठी स्मृतिगंध न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।